श्री स्वामी समर्थ मंडळी, वेलकम टू अनादर ब्लॉग। आजचा ब्लॉग परत मी संध्याकाळपासून करते आहे शूट, कारण शाळेतून आल्यानंतर वेळ मिळाला। सकाळी बहिणीचा डबा वगैरे पाठवायचा होता दवाखान्यात आणि गडबड झाली, घाई झाली। आता आज आहे शुक्रवार म्हणजे माझा वैभवलक्ष्मी अष्टलक्ष्मीचं जे व्रत आहे ना ते करते। वैभवलक्ष्मीचे पोथी आहे आणि मी अष्टलक्ष्मीचे पण पूजा करते त्याच्यामध्ये। सो आता आता शाळेतून आली आहे, पहिले बाळाला घेतलं माझ्या, त्यानंतर आता हे आहे अष्टगंध आणि अष्टगंधाचं मी लेपन करते उंबरठ्यावर, हळदीचं लेपन, अष्टगंध हळद आणि त्याच्यामध्ये अष्टगंध हळद आणि काय टाकतो अत्तर। सो चहा पण घ्यायची अजून, आता चहा गरम करायला ठेवलेला आहे आणि इकडे हे पण। सो दोन्ही कामं सायमल्टेनियसली चालतील। त्यानंतर मी आंघोळ करेल, हो 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 त्यानंतर मी करील आंघोळ। आंघोळ झाली, पूजेची तयारी। सो हे बघू शकता, माझ्या आईनी असं पूर्ण डेकोरेशन केलं। तुम्हाला बाहेरून लुक दाखवते। बस आपण असे पावलं काढलेले आहे, असं पूर्ण हळदीचं पूर्ण लावलं, त्याच्यावर असे दोन असे पांढऱ्या रांगोळीच्या अशा दांड्या काढल्या, अशा दोन। अजून हे येलो, तुम्हाला येलो दिसते ना, त्याच्यावर असे दोन असे लाईन दिले। हॅलो एव्हरीवन, आता मी आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे। सिंपलची साडी वेअर केली आहे। इथे पूजेची सगळी तयारी काढून ठेवली आहे। हे धनलक्ष्मी कुंच माझ्याकडे नाही आहे, ते मला मागवायचं आहे। सो मी याच्यावर विष्णूचा बालाजीचा जो टिळा आहे तो काढते आणि याच्यामध्ये ते सोन्याचं नाणं याच्यावर ठेवते आणि त्याची पूजा करते। आणि कलश आणि ते तर आपण मांडतोच, नारळ। सो आणि 8 दिव्यांची पूजा। सो अष्टलक्ष्मीची पूजा आहे आणि तुम्ही पण बघा। न्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्यं लक्ष्मी जातवेदो मावह। वैभवलक्ष्मी आणि अष्टलक्ष्मी असं हे माझं व्रत, आणि या व्रताची आज मी व्रताचा विधी तुमच्यासोबत शेअर करते, अगदी छोटासा। इथे मी तांदळाचं अष्टकमळ काढलं आहे आणि लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी जी आमची कुलदेवी आहे। आणि सोबतच 8 दिवे, कलश आणि कलशावर नारळ। आणि वैभवलक्ष्मीमध्ये कलशावर तुम्हाला वाटीमध्ये हे ठेवायचं असतं, काय म्हणतात त्याला, सोन्याचा शिक्का वगैरे। पण इथे मी नारळच ठेवते आणि जी सोन्याची वाटी आहे, म्हणजे सोन्याची शिक्का असलेली वाटी, ती मी ठेवते। जे मी काय म्हणतात त्याला, धनलक्ष्मी कुंजन मी घरी केलेलं आहे, म्हणजे घरी केलेलं म्हणजे चांदीच्या ग्लासमध्ये विष्णूचा टिळा लावून जे केलं आहे त्यावर ते ठेवते आणि त्याची पूजा करते। पूजा ही सागर संगीत माझ्याच्याने जमेल तशी, होईल तशी ती लक्ष्मी गोड मानून घेते। खरं तर शाळेतून आल्यानंतर जसा वेळ मिळतो अशी मी पूजा करते। माझ्या सासूबाई बऱ्यापैकी पूजेची तयारी करून ठेवतात, पण मुलं लहान आहेत त्यामुळे खूप काही मॅनेज करायला अडचणी येतात। आणि शेवटी समाधान महत्त्वाचं आणि श्रद्धा महत्त्वाची। मी इथे अष्टलक्ष्मी म्हणजे धान्यलक्ष्मी, गृहलक्ष्मी, विजयालक्ष्मी, वीरलक्ष्मी आणि अशा लक्ष्मीच्या 8 स्वरूपांची पूजा करते। ही पूजा करत असताना मनामध्ये जर तुमचा भाव चांगला आहे तर ती कुठलीही पूजा फळते, नाही तर तुम्ही किती पण सागर संगीत केलं तरी पण मला असं वाटतं की ते तितकं हे होत नाही। सो पूजेचा भाव महत्त्वाचा। आणि मी
लक्ष्मीला अत्तर खूप प्रिय आहे, त्यामुळे अत्तर आणि हळद आणि याचं लेपन दारात केलेलं आहे. लक्ष्मीला अत्तरसुद्धा वाहिलेलं आहे. इथे मी नारळाला बघू शकता मळवट भरवून ठेवला आहे, तर तेच नारळ मी पूर्ण सगळे शुक्रवार तेच नारळ वापरते पूजेला. आणि श्रीयंत्र, कुबेर यंत्र हे तिथे बाजूला छोटे छोटे जे ठेवले आहेत ते आहेत घरी, म्हणून त्याची पण पूजा करते. लक्ष्मीची आमच्या इथे चांदीची मूर्ती आहे, त्यावर मी श्रीसुक्ताचं आवर्तन घेते, एकच घेते कारण वेळ तितका नसतो. आणि त्या सोन्याच्या नाण्यालासुद्धा तेवढंच आवर्तन घेते एक, त्याची पूर्ण पूजा करते. त्यानंतर हे जे सोन्याचं नाणं आहे त्याच्यावर अगदी लक्ष्मी तयारच मिळालेली आहे मला. एका साईडला लक्ष्मी आणि एका साईडला श्री असं काढलेलं आहे. माझ्या अत्यंत प्रिय मैत्रिणीने मला ते दिलेलं आहे, ते मला गिफ्ट दिलं. पण ते जेव्हा मी शोधत होती की मी आता पूजेला काय घेऊ, त्यावेळेला मला ते उघडल्यावर समजलं की त्यात लक्ष्मी आहे आणि मला खरंच खूप छान वाटलं. एका साईडला श्री आणि एका साईडला लक्ष्मी म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे खरंच आनंद म्हणतो ना, द्विगुणित झाला ते सगळं बघून. तर हेच तुमच्यासोबत शेअर करायचं असतं, छोटे छोटेसे असे ब्लॉग्स. आम्ही आपल्या आयुष्यात जे डेली काय होतं, आणि खरं सांगू का, शेअर करताना पण हे सगळे सेव्ह यूट्यूबला राहतात, त्यामुळे पुढच्या लाईफमध्ये आपण कधी पण याला उघडून बघू शकतो. यापेक्षा मोठा आनंद कुठलाच नाही आहे, असं सेव्ह कुठेच राहू शकत नाही. त्यामुळे यूट्यूबला खूप खूप थँक्स. आणि सगळ्या लक्ष्मी मातेला आपण तिच्या सगळ्या रूपांकडे प्रार्थना करूया की प्रत्येकाला ती प्रसन्न राहू दे, दारिद्र्याच्या घरामध्ये अन्न धान्य भरपूर त्यांना मिळू दे, दोन्ही वेळचं जेवण प्रत्येकाला मिळू दे, प्रत्येकाला शिक्षणाचा खर्च झेपू दे, या जगात सर्वाईव्ह करताना प्रत्येकाचं भलं होऊ दे, आरोग्य चांगलं राहू दे. आणि अत्यंत साध्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकता, खूप तामझाम न करता पण करू शकता. हा पूजेच्या आधीचा व्हिडिओ होता, हा पूजा झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे. इथे मी बघू शकता गजरा वगैरे घालून काय सुंदर रूप दिसतंय, तुम्हाला स्वतःलाच लक्षात येत असेल. आजची तुम्हाला पूजा कशी वाटली, ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवत चला. काही चुका होऊ शकतात, आपण काही परफेक्ट नाही, पण मनापासून करतो एवढं मात्र नक्की. सो कोल्हापूरची महालक्ष्मी आणि माता अष्टलक्ष्मी, वैभवलक्ष्मी प्रत्येकावर प्रसन्न राहू दे, हीच कामना करूया, हीच इच्छा करूया. आणि बघा, कारण माझा ब्लॉग शुक्रवार शनिवार असा कनेक्टेड, रविवारी मी शेअर करेन. जेवण झालं, देवाचा नैवेद्य झाला. आज नैवेद्यासाठी ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं. नैवेद्यासाठी केला होता रव्याचा शिरा आणि साखरेची पोळी. सो हे सगळं झालं, मग माझा उपास सुटला. आणि आता मी माझ्या मुलांना घेऊन बसली आहे जरा खेळायला. माझा भाऊ आहे, हा असाच नाटक करतो, असा कधी कधी असा झोपतो, कधी कधी असाच करतो. हा मस्त बरं नव्हतं, त्यामुळे ही सध्या वेणी घातली नाही, नाही तर हिच्या छान 2 वेण्या होतात मस्त. आणि आता तिचे केस पहिले मला वॉश करावे लागतील, कारण ती तशीच एक वेणी घालते आहे, गेले 5-7 दिवस झाले. काय खातोय म्हणूनच तो शांत आहे. थांब, पडेल. सो आपल्या आयुष्यामध्ये ना खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येक गृहिणीला प्रॉब्लेम्स असतात, घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेम फेस करत असताना ते प्रॉब्लेम येतो, ज्या वेळेला प्रॉब्लेम येतो त्यावेळेला ते प्रॉब्लेम सोल्युशन घेऊन येत असतो. आपण काय करतो, आपण नुसता प्रॉब्लेमचा विचार करत असतो, सोल्युशनचा विचार करत नाही. आणि त्यावेळेला असं होतं की मग आपण हतबल होतो, डिप्रेस होतो, आपल्याला खूप वाईट वाटतं की माझ्यासोबत असं का होतं. ही प्रत्येक गृहिणीची समस्या आहे बरं का. तर म्हणूनच सांगते आहे की जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर मुळात एक गोष्ट तर ही आहे की तुम्ही जितकं लावून घेता तितक्या गोष्टी तुम्हाला लागतात. कुठलंही काम असू द्या, गोष्टी असू द्या, व्यक्ती असू द्या. सो थोडंसं जर आपण गोष्टींपासून जर स्वतःला दूर ठेवलं ना, तर मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. आता मी असं म्हणेल की मी संस्कृत शिकली आहे. संस्कृत शास्त्रामध्ये म्हणजे शिकत असताना आपल्या शास्त्राचे बरेच ग्रंथ आम्हाला अभ्यासाला मिळाले. तर हे अभिज्ञा आवाज कमी कर, हे अभ्यासात असताना असं लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट मात्र कायम आहे. भगवद्गीता असू दे, उपनिषद असू दे किंवा कुठली, प्रत्येक ठिकाणी काय उपदेश केला आहे की सुख आणि दुःख समान माना. बरोबर का असं सांगितलं जातं? सुख आलं तर मातू नये असं म्हणतात, अति सुख आलं तर माजू नका आणि दुःख आलं तर लाजू नका, अशी मराठी म्हण.
तर मग या म्हणीनुसार का असं म्हटलं जातं, तर हे आपल्या शास्त्रात लिहिलं आहे. कारण सुख आणि दुःख ज्या वेळेला तुम्ही समान धरता ना, त्यावेळेला तुम्हाला कुठल्याच गोष्टींनी काहीच फरक पडत नाही आणि मग तुमचं लाईफ कसं सहज आणि सहज सरळ होतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जी म्हणतो ना आपण की अति दुःख झालं, अति सुख आलं, तर असं करू नका. मी पण याच्याशीच सफर करण्याचा प्रयत्न करते की आपल्याला या गोष्टी जमतील का बघूया. कारण सुख आल्यानंतर आपण खूप आनंदात नाचतो, मी करते असं, तुम्ही पण करत असाल. एक नॉर्मल लाईफ आपण असंच करत असतो. पण सुखदुःखाला जरा समांतर रेषा जर आखली तर या गोष्टी मे बी सॉर्ट आऊट होतील. बघूया करून प्रयत्न, तुम्ही पण करा, मी पण करते. काय आहे ना, आपण खूप सगळ्या गोष्टी इतक्या असं वाटतं आपल्याला परफेक्ट व्हायला पाहिजे. मशीन नाही आहे ती, साचा नाही आहे प्रत्येक गोष्ट एकसारखी आणि परफेक्ट होईल. तर ठीक आहे, थोडासा वेळ द्या प्रत्येक गोष्टीला, सगळं काही छान होईल. आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होणारच आहेत. अडचणी काही कायमस्वरूपी नाही आहेत, आपणच कायमस्वरूपी नाही आहे. तर मग त्या अडचणी कशा कायमस्वरूपी राहतील याचा विचार करा आणि आलेला दिवस छान घालवा. येणाऱ्या दिवसाची वाट बघा आणि पुन्हा आलेला दिवस छान घालवा, मग सगळं छान होईल. हॅलो हॅलो, तर बघू शकता आता नवरात्राची तयारी राहील पुन्हा. हॅलो, तर तुम्ही बघू शकता की मी अजून माझ्या भावासोबत खेळते आहे. तर कधी पण एकदा गोष्ट काही फेकली तो पण काही खेळत असेल, एकदा गोष्ट फेकली की उचलावी लागते, वापस फेकतो उचलावी लागते, वापस फेकतो उचलावी लागते. म्हणून मी इथे. गुड मॉर्निंग गाईज. सो आता मी रेडी झालेली आहे आणि शाळेत जाणार आहे. त्यानंतर आल्यानंतर तुमच्याशी संवाद साधते. आज शनिवार, त्यामुळे दिवस मिळतो जरा मुलांना द्यायला. सो हे गाईज, आत्ता मी शाळेतनं आली आहे आणि अबीरला घेतलं. माझ्या अबीर माझ्याशिवाय राहतो, माझ्या शुंदडा. हॅलो. सो आज शुक्रवार शनिवार असा ब्लॉग येईल 2 दिवसांचा. शुक्रवारी होती माझी पूजा आणि शनिवारी सकाळची शाळा असते, सो शाळा झाली आणि मी आज शाळेतून उशिरा आली आणि उशिरा आल्यावर झोप काढली आहे चांगली. त्यानंतर क्लास झाले 2, 10वी आणि 9वीचे. आणि आत्ता भूक लागली आणि अबीरसाठी पण काहीतरी करायचं म्हणून अगदी कमी तिखटाचे असे पोहे केले. पण अबीर बघा कसा एन्जॉय करतोय, खात काहीच नाही आहे. आता खेळून आली, तिला आंघोळ करायला लावली आहे, आता तिची वेणी राहिली आहे. त्यानंतर घेतला अभिज्ञाचा अभ्यास आणि झाला शनिवारचा दिवस एंड. तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काही चुका वाटत असतील तर पोटात घाला आणि काही चांगले सजेशन्स असतील तर नक्की सजेशन द्या. पण तसंही मला असं वाटतं नव्या व्हिडिओसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मस्त राहा, धन्यवाद. करू शकते आता बसली आहे तिचं करत. हां.